या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर मध्य रेल्वेनं मुंबईकर प्रवाशांना दिलासा दिलेला आहे। रेल्वेनं मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेणार नसल्याचं जाहीर केलंय, तर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर सकाळी 10:35 पासून ते दुपारी 3:35 ब्लॉक असणार आहे। तर मध्य रेल्वेच्या इगतपुरी आणि बदलापूर कर्जत दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे। यानंतर बघूया पुढची बातमी। कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आघाडीची चर्चा प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली आहे। तसंच निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने दिलेलं सवर्ण आरक्षण कोर्टात टिकणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच ठाकरे, मोदी आणि मनमोहन सिंग यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचाही जनमानसावर फारसा परिणाम होणार नाही, कारण लोक सिनेमे पाहून मत देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यातले पक्षाचे जे नेते दोन्ही त्यांनी एकत्र बसून हे निर्णय घ्यावे। त्यांनी एकंदर महाराष्ट्रात 288 जागा ज्या आहेत त्यासंबंधी सर्व विषय विधानसभेचा तो सध्या मागे ठेवला। आता तातडीनं लोकसभेची निवडणूक आलेली आणि लोकसभेचा निर्णय आपण घ्यावा असा विचार त्यांनी एकत्र बसून केला। महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत। 2-3दा चर्चा करून त्यातल्या 40 जागाच्या संबंधीचा विषय त्यांनी संपवला आणि 8 जागाच्या संबंधी साधारणतः त्यांच्यात असे चर्चेचा सूर होता की दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी याचा निकाल घ्यावा। प्रभावीपणानं निवडणूक लढू शकेल, पण तो काँग्रेसचा असला तर चालेल, तो राष्ट्रवादीचा असला तर चालेल, पण विजय संपादन करेल याचं असेसमेंट करावं आणि त्याचा निर्णय घ्यावा। आणि तो निर्णय मला असं वाटतं की याच्या अर्ध्या दिवसाचा वेळ बसून करू। असं की 10% संबंधीचे 2 प्रश्न महत्वाचे आहेत। एक असं आहे की तो कुणासाठी घेतला, एक नंबर 2 घेतलेला निर्णय घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीला टिकेल का नाही। आज देशातले सगळे विधी तज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं टिकणार नाही आणि त्याचं कारण ते सांगतात की सुप्रीम कोर्टाने यापूर्वी स्वच्छ असा निर्णय दिलेला आहे की 50%च्या वर आरक्षण असता कामा नये। पण घटना तज्ञांचं म्हणणं, त्यांच्याशी मी तास चर्चा जाऊन केली, त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं यापूर्वी 2-3 वेळेला असा निकाल दिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेचा मूळ ढाचा हा बदलायचा अधिकार पार्लमेंटला नाही आणि ते असेल तर त्यामुळे हे टिकणार नाही अशा प्रकारची भावना त्याच्यात आहे। फारसा सिनेमा कधी बघत तुम्ही बरेच बघितले असं म्हणतात, तर म्हणजे मला तर बरेच बघून एक 40-1 वर्ष झाली असली असं बघितलं नाही। आणि आम्ही ज्या सगळ्या क्षेत्रात आहोत तिथे इतके सिनेमा आमचे चालू असतात, आम्ही सगळे त्याच्यात बऱ्याच भूमिका घेत असतो। आता आणखी कसं बघायचं, मला काही निवडणुकीवर काय असा परिणाम होईल असं वाटतं, म्हणजे सिनेमा बघून लोक मत देतात असं मला वाटत। ओके, पुढची बातमी। आर्थिक मागास आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयकाला मंजुरी मिळाली होती।